नमस्कार. आम्ही आज मासवडी आमची कशी गावाकडली बनवतो ती बघा. कशी कोथिंबीर आहे, ही लसूण आहे, ही ओवा आहे, ही जिरी आहे, ही तिखट आहे, मीठ आहे, हळद आहे. ही बारीक करायचं सगळं आणि ही खोबरं किसायचं परत मग ही सगळं घालून ही पीठ मळून घ्यायचं. अगोदर तीळ भाजून घ्यायचं 1 वाटी. ही मग बारीक करायचं चांगलं. मासवडी झणझणीत लागते, खमंग लागते. तिला तीळ भाजलं म्हणजे आणि खसखस भाजली म्हणजे छान लागते. आता खसखस भाजायची आहे. आता खसखस भाजून घ्यायची. तीळ आणि खसखस, कोथिंबीर, लसूण सगळं बारीक करून एकदा घ्यायचं. काळा मसाला ती परत लसूण वाटून घ्यायचा. नंतर ही खसखस, जिरी, ओवा आणि तीळ वाटून घ्यायचे. कोथिंबीर, लसूण वाटून घेतलाय. आता ह्याच्यात विषयी हळद टाकायची, मीठ टाकायचं, बेसन पिठात मळायचं. ही बेसन पीठ आहे. ही बेसन पिठात थोडं हळद घालायची, थोडं चवीला मीठ घालायचं. ही पीठ आता असं मळून घ्यायचं सगळं. लागण असं विसक पाणी घालायचं. ते पातळ हे पीठ करायचं नसतं. असं गंठ पीठ मळून लाटा यायला लागते. मग झालेलं आहे. आता ही लाटवडी लाटून घ्यायची. आता आपण खसखस, जिरं, ही तीळ वाटून घेतल्यात, लसूण, कोथिंबीर आणि ही पीठ मळून घेतलेलं आहे. आता ह्याची लाटवडी करायची आहे. थोडं तिखट टाकायचं आहे ह्याच्यात. अजून घेऊ. आता ह्याच्यात तेल वतायचं, पाणी वतायचं नसतं. ह्याच्यात तेल वतून मिक्स करायचं. तिखट घालायचं. ही आमचं सोलापुरी काळं तिखट आहे. वडी झणझणीत होत असते. ह्याच्यात तेल वतायचं असतं आणि हे मिक्स करायचं असते सगळ्या मसाल्यात. आणि ही मसाला परत वडी करताना आतून लावायचा असतो. ते धुंटायची असते, वडी उकळून घ्यायची असते. ही आता वडी लावायचा मसाला तयार सगळा झालेला आहे. ही मसाला आतून लावायचा असतो आणि मग पाणी ठेवलेलं आहे कढईत. त्याच्यावर चाळून ठेवायची. त्याच्यावर केळीचं पान टाकायचं आणि त्याच्यावर वड्या उकळून घ्यायच्या. चाळणीला आता तेल लावलेलं आहे का तर त्याला पान चिटकायचं नाही, काही नाही म्हणून चाळणीला तेल लावून त्यात पान हातरायचं. केळी आता ही लाटी केलेली आहे. आता ह्याचा गोळा केलेला एक लाटी लावायची. असं आता ही अशी लाटायची. याला उकळी फुटन तोपर्यंत ही लाट असतो. केलं का? आता ही वडीला असं ही सगळं लावायचं. असं हे लावती तर पडते. आता ही आपण ह्याच्यावर किसलेलं खोबरं टाकायचं असं पसरून सगळं. आता ही खोबरं टाकायचं. किसलेलं खोबरं सगळं चौकून टाकलं म्हणजे आता ह्याची घडी करायची. नाही दाब द्यावाच लागतो.
अशी आता ही वडी तयार झाली. आता ह्या वड्या कापून झालेल्या आहेत. ही आता अशा दाबून मसाला बाहेर येऊ नये म्हणून हे असं चौकोन चौकोन हे करायचं, चिमटून टाकायच्या आणि मग उकडू ठेवायच्या. केळीच्या पानात परत ही अशी करायची, अशी उकडाय ठेवायची. ही केळीच्या पानात आता आमच्याकडे केळीची पानं आहेत म्हणून आम्ही अशी उकडू घातलेत केळीच्या पानात. तुमच्याकडे पानं नसली तर असं तेल लावून चाळणीत सुद्धा ठेवू शकता. या असे केळीच्या पानावर अशा प्रकारे आपण वड्या ठेवलेल्या आहेत. त्या आता याच्यावर झाकून ठेवायचं म्हणजे उकडून निघतात चुलीवर चांगल्या बारीक गॅस आरावर. आता वड्या उकडल्या का बघू आपण. छानच उकडल्या वड्या. आता अशा खावं वाटल्या तर खात्या, नाही तरी अजून कुणाला तळून आवडत असले तळून आवडते. हे आता वड्या तळून घेतोय. आता ही वड्या तळून झालेल्या आहेत. आता ही वड्या छान लागतात. आता ही वड्या तळून झालेल्या आहेत. 8 दिवस राहतात वरती ठेवल्या तरी खायला छान लागतात. नक्की करून बघा.